परत घेत राहायचंय, परत विसरत जातो. ही जी नीतिमूल्य आहेत ना, ही विसरली जातात. हे बोध आहेत ना, सहजासहजी आपण सोयीस्कररित्या घालवत असतो. ज्यावेळेला स्वतःवर येतं ना, त्यावेळेला सोयीस्कररित्या विसरतो. आणि ज्यावेळेला दुसऱ्याला सांगायचं असतं, त्यावेळेला आपण करत असतो. हे कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन आपल्याला या बोध घ्यावा लागतो. मग आता कम्फर्ट झोन मध्ये न राहता थोडस अलर्ट मोड मध्ये राहावा. वैद्यताई ह्या योग पंडित आहेत, योग प्राध्यापक आहेत, योग रत्न आहेत, नॅचरोपॅथिस्ट आहेत आणि सगळ्यात मेन आयुर्वेद रत्न. एवढं सगळं आहे. वय बघा किती छान जादा आहे, तरी पण त्या किती हॅप्पी आहेत. वैद्यताई उडणी लय भारी आहे. यस, कंटिन्यू. खूप छान छान आरतीताईंचा अनुभव होता ना, त्या याने की आपल्याला स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे. आताच त्या म्हणल्या की आपण आपल्याला जरा सेकंडरी ठेवतो स्वतःला, आणि घरातल्या प्रत्येकाचं काय करायचंय ते करत असतो. तर ती मी सांगणार होते, पण मी विचार केला की आता वेळ आहे, तर थोडस मोठं दुसरं एक आपण सांगावं. आणि त्याच्यामध्ये खूप छान आजी नातवाचा संवाद आहे आणि त्यातनं खूप गोष्टी आपल्याला समजतायत. ती गोष्ट मी सांगते. तर नीरज कॉलेजमधनं आला, म्हणजे कॉलेजचा आहे तो नातू, आणि आजी तुला एक खतरनाक न्यूज सांगतोय म्हणाला. आल्या आल्या म्हणाला. तर आई बाबा दोघंही नोकरी करायचे त्याचे, आणि दिवसभरातल्या सगळ्या गमती जमती तो आजीलाच सांगायचा रोज. आणि आजी सुद्धा त्याच्याच वयाची होऊन तितक्याच उत्साहाने सगळं काही ऐकत असायची. अगं उद्या ना कुठल्या तरी फिल्मसाठी आमच्या कॉलेजमध्ये ऑडिशन आहे, तन्मय देणार आहे ऑडिशन, मी पण देऊ का ग त्याच्या बरोबर? त्याच्यासारखीच मला पण छोटी मोठी कामं मिळाली तर मज्जा येईल ना ग. नीरजनी धडधडा आजीला सांगितलं. आजीने एक श्लोक म्हटला उत्तरादाखल. ती म्हणाली, गीतेतला श्लोक आहे, श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मात स्वनुष्ठितात स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावहा. तर आता तो म्हणाला, हे माझ्या प्रश्नाचं कसलं उत्तर, आता ह्याचा काय अर्थ आहे? नीरजने अगदी न कळून विचारलं. अरे याचा अर्थ स्वतःचा धर्म गुणरहित असो क्लेशकारक असो तरी पण तो सोडून परधर्म स्वीकारणं हे भयावह आहे, असं ह्या श्लोकात भगवंतांनी सांगितलंय. आजी म्हणाले, आता माझ्या ऑडिशनला जाण्याचा आणि त्या धर्माचा काय ग संबंध? थोडं वैतागूनच त्याने विचारलं. अरे वेड्या, इथे धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन असं नाहीये. आता तू विद्यार्थी आहे ना, तर विद्यार्थ्याचं काय आहे? व्यवस्थित लक्ष देऊन विद्या मिळव, तुझा स्वधर्म आहे की नाही? आता त्या तन्मयचं शिक्षण झालंय आणि या कला क्षेत्रातच त्याला करिअर करायचं हे त्याचं ठरलेलं आहे, म्हणून त्याने ऑडिशन देणं योग्य आहे. तो त्याचा स्वधर्म आहे. पण तुझं तसं आहे का? तू सीए करतोय, त्याकडे दुर्लक्ष करून तन्मय सारखं वागायला गेलास, ऑडिशन वगैरे दिल्या, ते काय फिल्म मध्ये वगैरे काम करायला लागला, तर धड सीए नाही धड ऍक्टिंग नाही, अशी तुझी गत होणार आहे. इथे ऍक्टिंग तुझ्यासाठी परधर्म आहे आणि सीए होणं अभ्यास करणं हा तुझा धर्म आहे. हे भारी आहे ग आजी, हा कुठला श्लोक काढलास मधूनच? अरे भगवद्गीतेतला श्लोक आहे, आपण कसं वागायचं गीता अगदी छान सांगते. अजून सांग ना काहीतरी, नीरज उत्सुकतेने म्हणाला. तुला चौगुले यांचा रोहन माहिती आहे ना? कॉलेजमध्ये असताना मित्रांच्या संगतीने त्याला तंबाखूचं व्यसन लागलं होतं. त्याच्या आई वडिलांनी नातेवाईकांनी किती किती समजावलं, पण त्यांनी काही कुणाचा एक ऐकलं नाही. एका क्षणी त्याला स्वतःला सुबुद्धी झाली आणि मग तंबाखू खाण्याचे परिणाम तो प्रत्येकाचे बघायला लागला. त्याला लक्षात आलं आपल्या आजूबाजूच्या तंबाखू खाण्याचे, ते कधीपासून खातायत आणि त्यांच्यावरती काय परिणाम झाले, आणि मग त्यांनी तंबाखू खाणं सोडून दिलं. मग आता गीतेतला हा श्लोक अजून वेगळं काही सांगतोय का? उद्धरेत आत्मनात्मानं न आत्मानम अवसादयेत आत्मैव हि आत्मनो बंधुः आत्मैव रिपुः आत्मनः. अरे स्वतःचा उद्धार स्वतःच करून घ्यावा लागतो. स्वतःला कधीही अधोगतीला जाऊ देऊ नये.
कारण मनुष्य स्वतःचा मित्र आहे ना, आणि शत्रू देखील स्वतःचा तोच आहे. दुसरं कोणीही त्याच्या उद्धारासाठी किंवा त्याच्या अधःपतनासाठी कारणीभूत नसतंच. रोहनने सुद्धा कोणाचंही न ऐकता स्वतःचा शत्रू बनून तंबाखूचं व्यसन लावून घेतलं होतं. पण परिणामांची जाणीव झाल्यावर स्वतःचा मित्र बनला आणि त्यातनं बाहेर पण आला. माझ्यासाठी आणि रोहनसाठी तू आता एक एक श्लोक सांगितला. आता आई बाबांसाठी सांग बरं. सारखे आपले भांडत असतात. नीरजने आजीची परीक्षा घेण्यासाठीच विचारलं. पण आजी काही कमी नव्हती. अरे तुझ्याच आई बाबांसाठी कशाला? हा श्लोक प्रत्येकानेच लक्षात ठेवायला पाहिजे आणि सगळ्याच आई बाबांनी लक्षात ठेवायला पाहिजे. त्यात म्हटलंय, क्रोधात भवती सम्मोहः, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशः, बुद्धिनाशात प्रणश्यती, असं सांगितलं. म्हणजे काय, तर रागामुळे अविचार उत्पन्न होतो. त्यामुळे आपली स्मरणशक्ती भ्रष्ट होते. स्मरणशक्ती भ्रष्ट झाली ना की बुद्धीचा नाश होतो. समूहात स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशः, बुद्धीचा नाश होतो. आणि मग बुद्धीचा असा नाश झाला तर बुद्धिनाशात प्रणश्यते, हे आहेच. म्हणजे काय, तर माणसाचा पूर्णपणे अधपात होतो. प्रणश्यती म्हणजे काय, सगळं तो काय नष्ट होतो, त्याचा मृत्यू होतो असं नाहीये, पण त्यामुळे त्याचं अधःपतन व्हायला लागतं. रागामुळे स्मरणशक्ती नष्ट होते. काही काय ग आजी, नीरज टवाळपणे हसत म्हणाला. आजी हसतच म्हणाली, बघ हा, परवा तुझ्या मोठ्या बहिणीने काही कामानिमित्त तुझा मोबाईल तुला न सांगता वापरला होता. तेव्हा तू केवढा चिडला होता. तिला वाईट वाटेल असं किती किती बोललास. पण तू लहान असताना तिचाच मोबाईल घेऊन कायम त्याच्यावर गेम खेळायचा की नाही, हे तू त्यावेळी विसरलासच ना. एखाद्या वेळी घेतला तिने तुझा मोबाईल तर काय बिघडणार होतं रे. पण या भांडणातनं दिवसभर तुम्ही एकमेकांशी बोलला सुद्धा नाही. अशा रागातनच तर वाद विकोपाला जातात ना, गैरसमज निर्माण होतात आणि एखादं सुंदर नातं सुद्धा अगदी संपुष्टात येऊ शकतं, हो की नाही. आजी, या श्लोकांचा अर्थ एवढा डीप आहे असं नव्हतं मला वाटलं. अगं केवढी फिलॉसॉफी भरली आहे तुझ्या गीतेमध्ये, नीरज मनापासून आता म्हणाला. अरे तुझी भगवद्गीता म्हणजे काय? अरे भगवद्गीता सगळ्यांचीच आहे. फक्त कोणी विचारपूर्वक त्याचा अभ्यास करत नाही ना, म्हणून सगळ्यांना सगळ्यांची आपली आहे असं वाटत नाही. बहुतांशी लोक तर ती उघडून सुद्धा बघत नाही. बरेच जण तशी ते पाठही करतात, पण त्यामागचं तत्वज्ञान काय, आपल्या दैनंदिन जीवनात त्या सगळ्याचा काही उपयोग आहे का, हे ते बघतच नाही. फक्त ती पाठ करतात, पण हे तत्वज्ञान त्याच्या मागचं आणि हे दैनंदिन जीवनातला त्याचा उपयोग जाणूनही घेत नाही, अंमलातही आणत नाही. आणि नुसतंच तत्वज्ञान नाही बरं का, भगवद्गीता आपल्याला सायन्स सुद्धा शिकवते. हे मात्र तू काहीतरीच बोलते हा आजी. भगवद्गीता कधीची, सायन्सचा किती आता प्रचार प्रसार आणि किती त्याची प्रगती झाली आहे ती आत्ता बघ हं. आजी तिचा मुद्दा मांडायला लागली. सायन्स काय म्हणतं, की ह्या विश्वामध्ये सगळीकडे एनर्जी आहे आणि म्हणजे चैतन्य शक्ती आहे. आणि ही एनर्जी किंवा ही चैतन्य शक्ती कधीही नष्ट होत नाही. तिचं स्वरूप तेवढं बदलतं. आता हे 2 श्लोक बघ. न जायते म्रियते वा कदाचित एवं भूत्वा भवितावान भूयः अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. तर हा आत्मा आहे ना, मुळात कधीही जन्माला येत नाही आणि न जायते न म्रियते, मरतही नाही. कारण हा जन्म नसलेला नित्य आहे, सनातन आहे, प्राचीन असा आत्मा आहे. आणि शरीर मारलं गेलं ना तरी हा मरत नाही, हा मारला जात नाही. न हन्यते हन्यमाने शरीरे, कोणी कोणाचा खून केला, कोणाला मारून पण टाकलं तरी पण त्याचा आत्मा मारला जात नाही. कारण त्याच्यामध्ये आणखीन म्हटलंय, आपल्या सगळ्यांनाच एक माहिती असतं बघ, तू कधीतरी ऐकलेलं असेल. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि
अन्यानी संयाती नवानी देही. म्हणजे बघ, याप्रमाणे ज्याप्रमाणे माणूस हा जुनी वस्त्र टाकून देतो आणि सतत नवीन नवीन वस्त्र घेतो, त्याप्रमाणे आत्मा सुद्धा जुनं शरीर टाकून देतो आणि दुसऱ्या नव्या शरीरात जातो. कारण ती एनर्जी आहे, तो आत्मा म्हणजे ती चैतन्य शक्ती, आणि ती कधी नष्ट होत नाही. त्यामुळे तो दुसऱ्या देहामध्ये जातो. माणूस वस्त्र बदलतो तसा हा देह बदलतो. तर माणूस जेव्हा मरतो तेव्हा शरीर तेच असतं, तसंच असतं, पण ती चेतनाच निघून गेलेली असते. आणि म्हणून आता फिलॉसॉफी आणि सायन्स दोन्हींची पण तुला उदाहरणं सांगितले. पण तुला गंमत माहितीये का? कसली गंमत आजी? आजी अजून काय नवीन सांगते याची उत्सुकता वाटत होती नीरजला. आणि तो म्हणाला की कसली गंमत ग? तुला तर माहितीच आहे ना, अर्जुन काही युद्धासाठी तयार नव्हता. एखादं कार्य माणूस आधी मनाने अं, खरं म्हणजे एखाद्या वेळी माणूस मनाने पहिला हरतो आणि नंतर खराखुरा हरतो. म्हणजे मन खूप महत्वाचं आहे. त्या अवघड वेळेला ना, हा गीतेतला उपदेश भगवान श्रीकृष्णांनी त्याला केला. हा धर्म युद्धासाठी त्याच्या मनाची तयारी करून गेला आणि त्यांनी त्याला युद्धासाठी सज्ज केलं. म्हणजे आजच्या भाषेमध्ये भगवान श्रीकृष्ण हे आपल्याला माहिती असलेले पहिले वहिले मोटिव्हेशनल स्पीकर झाले की नाही? सांग बरं. कारण त्यांचं ऐकलं, त्याला पटतच नव्हतं. त्याने धनुष्य खाली टाकून दिलं होतं आणि बसून घेतलं होतं रथामध्ये. नाहीच करणार म्हणाला युद्ध, आणि तरी सुद्धा त्याने केलं. आहेत ना मग मोटिव्हेशनल स्पीकर. अरे हो, असा विचार तर मी कधीच केला नव्हता आजी. किती भारी आहे ना ग भगवद्गीता. तुझ्या आग्रहावरून मी मागे ना 12वा अध्याय पाठ करण्याबद्दल मित्राशी बोलला होता. म्हणजे मित्रांच्या गप्पा चालल्या होत्या आणि त्याच्यामध्ये मी बोललो, की माझ्या आजींनी सांगितलं आणि पण 12वा अध्याय आहे ना, तो पाठ केला पाहिजे म्हणून. छोटासा आहे आणि पटकन पाठ होतो आणि सगळा भक्तियोग त्याच्यात सांगितलेला आहे. मग आपल्याला पण तुम्ही देव नाही, देव नाही म्हणता, ते काय आहे ते आपल्याला कळेल. तर त्यावेळेला सगळे मित्र हसले आणि चिडवलं पण मला, आणि मी सगळं हे आता त्यांना ऐकवणार. त्यात कसं सायन्स आहे, त्यात कशी फिलॉसॉफी आहे, त्यात कसं दैनंदिन जीवनात आपल्याला वागण्यासाठी, अंमलात आणण्यासाठी खूप छान आहे, की ज्यामुळे आपल्याला कल्याण होणार आहे, आपली प्रगती होणार आहे, अगदी सगळी प्रगती होणार आहे. आपल्याला छान मार्क्स मिळणार आहे, स्मरणशक्ती वाढणार आहे, बुद्धिशक्ती पण वाढणार आहे आणि मनामध्ये भगवंत हे काहीतरी वेगळं आहे, की जे जगामध्ये सगळं काही तेच घडवतंय. काहीतरी परमात्मा शक्ती आहे आणि म्हणून हे जग व्यवस्थित चाललंय. दिवस रात्र तर होतातच, पण वर्ष, ग्रहण, सगळ्या गोष्टी त्यामुळे होतायत. आणि आधीपासून ते सगळं समजतं, त्याचं गणित आहे. म्हणजे काय नाहीये, गणित पण सांगितलंय तिथे. तर हे सगळं मग नुसतं आयुष्यात कसं वागायचं हे ज्ञान, आयुष्याचा शेवट आला की कळून काय उपयोग रे? हां. तर आता मी ना आजी आजपासनं रोज थोडा वेळ भगवद्गीता समजून घ्यायचा प्रयत्न करेल. तू करशील ना गं मदत मला? नीरज मनापासून म्हणाला. अरे म्हणजे काय? करणारच मदत. आजी अगदी हसून म्हणाली. एवढा वेळ गप्पा मारण्याचा तिचा उद्देश खरं तर अगदी यशस्वी झाला होता. तिच्या परिचयातल्या आणखी एकाने आज उत्सुकता दाखवली होती. आज अजून एक पाऊल पुढे पडलं होतं आणि त्याचा तिच्या मनाला अतिशय आनंद झालेला होता. हरिओम. चलो जोरदार क्लॅपिंग करू वैद्यताईंसाठी. खरंच ना, इथं तो ग्रंथ जो आहे त्याला गीता म्हणतात, अजून काय म्हणतात, अजून काय म्हणतात. इथं फक्त आपण सगळ्यांनी समजून घ्या की खूप भारी विचार सांगितलेत. विचार सांगताना ना, आपण जन्मापासून मृत्यूपर्यंत तुम्हाला कुठली संकट येतील आणि त्याच्यात तुम्हाला काय निर्णय घ्यायचा मार्ग सगळे सांगितलेले आहे. आणि त्या काही लोकांना हे समजून घ्यायला मिळालं ते भाग्यवान आहे. काही लोकांना समजूनच घेत नाहीये. हे त्यांचं अजून राहिलेलं मागचं कर्म आहे, की त्यांना प्रगतीसाठी तो एक मोठा अडथळा आहे. त्यामुळे अध्यात्म समजून घेणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्यातला भारी ग्रंथ, भारी पुस्तक ही गीता.
एकदम मस्त. जोरदार क्लॅपिंग करू वैद्यताईंसाठी. ही गरज आहे काळाची. प्रत्येकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. लोक छोट्या छोट्या प्रॉब्लेमला खचायला लागलेत. नुसतं खचायला लागलेत, त्याच्यातच हरवून पण चाललेत. म्हणजे त्या प्रॉब्लेमला इतकं मोठं करतायत, हा बी आपल्यावरच होत आहे. आणि मग प्रॉब्लेम वाढायला लागतो आणि त्याच्यात खरंच आपलं आयुष्य संपून जातं. पण येणार हे प्रॉब्लेमच आहे, येतच राहणार आहे. तुम्हाला वाटेल माझ्या आयुष्यातले सगळेच प्रॉब्लेम संपले बहुतेक. एक एवढ्या प्रॉब्लेमला आपण फेस केला की आपल्याला असं वाटायला लागतं की आता आपल्या आयुष्यातले सगळेच प्रॉब्लेम गेले. पण असं नसतं, दुसरा प्रॉब्लेम असतो. आणि आपला जन्म आहे ना, हे सगळं फेस करण्यासाठी आहे. नाहीतर आपण भगवान झालो असतो ना, आपली पण पूजा चालू झाली असती आता. पण आपल्याला व्हायचंय नराला नारायणच व्हायचंय. मग त्याच्यासाठीची ही वाटचाल आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या छोट्या छोट्या प्रॉब्लेमला फेस करावं लागणार आहे. ती माइंडसेट आपण ठेवायचं आहे. पण माइंडसेट ठेवत असताना हे थोडे ग्रंथांचा अभ्यास करत गेला की कॉन्फिडन्स यायला लागतो. आपल्याला त्यातनं नवीन मार्ग मिळत राहतो. ओके. भारी वैद्यते आज. त्याच्यानंतर आता आपण जाणार आहोत वेट लॉस मॅरेथॉनच्या पार्टिसिपंट, वेट लॉस मॅरेथॉनचा फ्लायर बनवणारे कोचेस, ह्या सगळ्यांच्याकडे. आणि आपली वेट लॉस मॅरेथॉन स्टार्ट होत्या परत बुधवार पासून. आज शनिवार आहे, उद्याला रविवार आहे. आणि रविवारी उद्याचं व्याख्यान आहे ते म्हणजे डायबेटीस निवारणासाठी योग, हे व्याख्यान आहे. खूप लोक ह्या शुगरनं त्रस्त आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये साखर लागतेच, ग्लुकोज लागतच. पण त्याचं प्रमाण बॅलन्स नसेल, इनबॅलन्स झालं तर त्याचे इम्पॅक्ट आपल्यावर काय काय पडतात. आणि खूप लोकांना फ्युचरमध्ये WHO सांगतोय 2030 मध्ये 10 पैकी 7 ते 8 लोकांना ह्या प्रॉब्लेमनं त्रस्त व्हावं लागेल. पण आपण काय करायचंय, पण शतायुषी खूप लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद देण्याचं काम करायचंय. तर उद्याच्या व्याख्यानाची लिंक खूप लोकांपर्यंत पोहोचवा. हीच लिंक आहे